Very good evening to all of you. Today we are going to start next part of pharmacokinetics. Already we have covered absorption part, distribution part. Today we are going to discuss biotransformation. Biotransformation in simple words, metabolism. Okay. So biotransformation means metabolism of the drug. Definition of biotransformation काय आहे तर chemical alteration of the drug in the body is known as biotransformation. Chemical alteration of the drug in the body is known as biotransformation. तर बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजे थोडक्यात मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. ओके, मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. डेफिनेशन आपण पाहिली, केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी. केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द body. Now, why this biotransformation or metabolism is important? Okay, and where this metabolism of the drug takes place. So first we will discuss where metabolism takes place. You have to remember liver is the main site for metabolism of the drug. Other sites where drug can be metabolized is plasma, intestine, kidney, lungs. So these are the other sides of metabolism also. The most important site is liver. Now why this biotransformation is important? Okay, or metabolism of the drug is important. एखाद्या कंडिशन मध्ये आपण एखादा ड्रग देतो, ड्रग ऍब्सॉर्ब होतो, सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येतो, डिस्ट्रीब्यूट होतो आणि डिस्ट्रीब्यूट होताना जिथं ऍक्शन पाहिजे तिथं पण डिस्ट्रीब्यूट होतो, जिथं नाही पाहिजे तिकडं पण डिस्ट्रीब्यूट होतो. जिथं ऍक्शन पाहिजे तिथं डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर तिथं ऍक्शन घडून येते. ओके, ड्रगचं जे कारणासाठी जो ड्रग ज्या कारणासाठी वापरला होता ते कारणासाठी ड्रगचा उपयोग झालेला आहे. मग ड्रगचं मेटाबॉलिझम का महत्वाचं आहे किंवा अल्टरेशन ऑफ द ड्रग जे म्हणतो आपण मेटाबॉलिझम ते का तो महत्वाचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या की ड्रग हा फॉरेन सबस्टन्स आहे. ज्यावेळेस तो आपण एखाद्या पेशंटला देतो तर पेशंटच्या बॉडीमध्ये तो बेनिफिशियल इफेक्ट प्रोड्यूस करतो. डिझायर्ड इफेक्ट आल्यानंतर तो जर बॉडीमधून इलिमिनेट नाही झाला तर बॉडीत अक्युमुलेट होऊ शकतो. त्यामुळे तो बॉडीतून इलिमिनेशन होणं गरजेचं आहे. आणि इलिमिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू द मेजर रूट ऑफ एक्सक्रिशन इज किडनी, त्यानंतर इंटेस्टाईन आहे आणि काही अदर रूट्स ऑफ एक्सक्रिशन पण आहेत. बिलियरी रूटने काही ड्रग एक्सक्रीट होता. तर ड्रगने त्याचा इफेक्ट दाखवल्यानंतर तो आपल्या बॉडीमधून एक्सक्रेटरी ऑर्गन थ्रू एक्सक्रीट झाला पाहिजे, कारण ड्रग हा एक्झोजिनस सबस्टन्स आहे. जर असं घडलं नाही तर ड्रग हा बॉडीमध्ये तसाच राहू शकतो आणि ड्रग अक्युमुलेट झाल्यामुळे ड्रगची टॉक्झिसिटी होऊ शकते. बरोबर आहे, ठीक आहे. मग एक्सक्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू एक्सक्रिटरी ऑर्गन तर आहेच. ओके, त्यातून ड्रग इझिली एक्सक्रीट होऊ शकतो. मग त्याच्या मेटाबॉलिझमची गरज काय आहे ते आपण पाहूया. तर कोणत्या ड्रगसाठी मेटाबॉलिझम किंवा बायोट्रान्सफॉर्मेशन महत्वाचं आहे ते पण आपण पाहणार आहोत. जर आपण लिपिड सोल्युबल ड्रगचा विचार केला, ओके, तर लिपिड सोल्युबल ड्रग जर किडनी मधून फिल्टर झाले ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेसने, ओके, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेसने फिल्टर झाल्यानंतर ते लिपिड सोल्युबल ड्रग हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये येतात. सपोज हे आता ग्लोमेरुला आहे, ऍफरंट आर्टेरिओल, हे इफ्रंट आर्टेरिओल, हे ग्लोमेरुला, हे कॅपिलरीज आहे. ओके, तर जे पण लिपिड सोल्युबल ड्रग फिल्टर होतं तर ते प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये येतं. परंतु तुम्हाला एक गोष्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे की किडनीमध्ये ज्यावेळेस एखादा किडनीतून सबस्टन्स एक्सक्रीट होतो त्यावेळेस ते कशावर डिपेंड असतं, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने किती सबस्टन्स फिल्टर झाला प्लस ट्युब्युलर सिक्रेशनने ब्लड मधून किती सबस्टन्स सिक्रेट झाला मायनस ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शनने ट्युब्युल मधून किती सबस्टन्स परत ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब झाला. तर ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस ही आपण
ऑफलाईन लेक्चरमध्ये एक्सक्रेशन पार्टमध्ये डिस्कस केलेली आहे. तर लिपिड सोल्युबल ड्रगच्या बाबतीत काय होतं की जर ड्रग लिपिड सोल्युबल असेल तर ऍफरंट आर्टेरियमधून ग्लोमेरुलर कॅपिलरी मध्ये येऊन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये येतं आणि ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस इज ए पॅसिव्ह डिफ्युजन प्रोसेस. म्हणजे ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन जे होतं ते पॅसिव्ह डिफ्युजन नी होतं. त्यामुळं लिपिड सोल्युबल ड्रग आता आपण पाहिलेलं आहे पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड्स ऑन लिपिड सोल्युबिलिटी ऑफ द ड्रग. ओके, ionization status, concentration gradient. So if drug is lipid soluble, such drug is reabsorbed from the proximal convoluted tubule. Okay, proximal convoluted tubule आणि त्यामुळे तो एक्सक्रीट होणार नाही. बरोबर आहे. तर लिपिड सोल्युबल ड्रग ग्लोमेरुलम मधून फिल्टर झाल्यानंतर तो रिअब्सॉर्ब व्हायला प्रॉब्लेम येतो. म्हणजे तो एक्सक्रीट व्हायला प्रॉब्लेम येतो, तो रिअब्सॉर्ब होतो. लिपिड सोल्युबल ड्रग असेल तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये आला की तो परत रिअब्सॉर्ब होतो ब्लड मध्ये, म्हणजे त्याचं एक्सक्रेशन होत नाही. मग आता काय असतं की अशा ड्रगचं एक्सक्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू कसं होतं, तर असे लिपिड सोल्युबल ड्रग लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतात, केमिकल अल्टरेशन होतं आणि केमिकल अल्टरेशन होऊन लिपिड सोल्युबल ड्रग हे लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. लिपिड सोल्युबल ड्रग लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. ओके, लिपिड सोल्युबल ड्रग लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. तर हे मेन मेटाबॉलिझमचा पर्पज आहे टू कन्व्हर्ट लिपिड सोल्युबल ड्रग इंटू लिपिड इनसोल्युबल फॉर्म and due to that when such lipid insoluble form that is known as a metabolite of the drug that is lipid insoluble, when it is filtered it is not reabsorbed from proximal convoluted tubule and it will excrete. Okay, it will excrete. तर हे जे मेटाबॉलिझमचं मेन पर्पज काय आहे असं कोणी विचारलं तर टू कन्व्हर्ट लिपिड सोल्युबल ड्रग इंटू लिपिड इनसोल्युबल फॉर्म. दुसऱ्या भाषेत असं म्हणतात की लिपिड इनसोल्युबल फॉर्म म्हणजेच कोणता फॉर्म, वॉटर सोल्युबल फॉर्म. लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे वॉटर सोल्युबल फॉर्म, म्हणजेच लिपिड सोल्युबल ड्रगला वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं. अजून एक वे मध्ये कसं सांगू शकता, लिपिड सोल्युबल ड्रगला नॉन पोलार फॉर्म असंही म्हणतात आणि वॉटर सोल्युबल फॉर्मला किंवा लिपिड इनसोल्युबल फॉर्मला पोलार फॉर्म असंही म्हणतात. म्हणजे टू कन्वर्ट नॉन पोलार फॉर्म ऑफ द ड्रग इंटू पोलार फॉर्म, दिस इज द मेन पर्पज ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ए ड्रग. आणि त्याच्यामुळे ड्रग वॉटर सोल्युबल झाला, पोलार झाला, असा ड्रग फिल्टर झाला तर ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने रिअब्सॉर्ब होणार नाही आणि इलिमिनेट होईल. म्हणजे ड्रग जो आहे तो केमिकली अल्टर्ड झाल्यानंतर ओके लिपिड सोल्युबल फॉर्मचं लिपिड इनसोल्युबल फॉर्म बनतं. त्यालाच नॉन पोलार फॉर्म टू पोलार फॉर्म असंही म्हणतात. त्यालाच लिपिड सोल्युबल इंटू वॉटर सोल्युबल पण म्हणतात. ठीक आहे, तर जो मेटाबोलाइट बनतो तो लिपिड इनसोल्युबल असतो, त्यालाच आपण वॉटर सोल्युबल फॉर्म म्हणतो, त्यालाच आपण पोलार फॉर्म म्हणतो आणि तो इलिमिनेट होतो. ओके, आणि हे पर्पज आहे मेन बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शनचं. जर असं घडलं नाही तर ड्रग फिल्टर जर झाला लिपिड सोल्युबल फॉर्म मध्ये विदाउट मेटाबॉलिझम इंटू लिपिड इनसोल्युबल फॉर्म तर लिपिड सोल्युबल ड्रग परत रिअब्सॉर्ब होऊ शकतो. तर हे मेन पर्पज आहे बायो ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. केमिकली ड्रग असं अल्टर होतं की जेणेकरून जो मेटाबोलाइट बनतो तो वॉटर सोल्युबल असतो किंवा त्याला पोलार फॉर्म म्हणतात किंवा त्याला लिपिड इनसोल्युबल फॉर्म म्हणतात आणि तो मेटाबोलाइट ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर झाल्यानंतर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये आल्यावर तो रिअब्सॉर्ब होणार नाही आणि रिअब्सॉर्ब न होता मग तो ट्युब्युल मधून तसा इलिमिनेट होतो. तर थोडक्यात काय की मेटाबॉलिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉर इलिमिनेशन ऑफ द ड्रग. लक्षात आलं, समजलंय हा पार्ट? हो सर. ओके. कालच्या पेक्षा आवाज येतोय ना व्यवस्थित? मध्ये एकदा आलतं इंटरनेट हे का मध्ये कट होतोच आहे? येतो सर. येतोय सर. थोडासा कमी सर. ओके, येतोय. ठीक आहे, चालेल. हम्म. जर आपलं जे मी जे वायफाय घेतलेलं आहे एअरटेलचं त्याने व्यवस्थित येत नसेल तर आपण आमच्या कॉलेजचं जे आहे दुसरं वायफाय ते जर अपडेट झालेला असेल तर तो पण मी घेतो आहेच माझ्याकडे, फक्त तो त्याला इन्स्टॉलेशन प्रॉब्लेम आहे बहुतेक, तर तो मी अपडेट करेल. दोन्हीपैकी आपण बघूया किती आता हे इंटरनेट इश्यू किती दिवस राहतो. ठीक आहे. तर
काय काय गोष्टी आपण पाहिल्या. बायोट्रान्सफॉर्मेशन मीन्स केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी. ओके. इट इज नीडेड टू कन्वर्ट नॉन पोलार कंपाऊंड्स इंटू पोलार, त्यालाच आपण म्हणतो लिपिड सोल्युबल कंपाऊंड्स इंटू लिपिड इनसोल्युबल, so that they are not reabsorbed from the proximal convoluted tubule through tubular reabsorption process and excreted. So तुम्हाला विचारलं की मेन पर्पज काय आहे बायोट्रान्सफॉर्मेशन रिएक्शनचं, टू कन्वर्ट नॉन पोलार फॉर्म ऑफ द ड्रग इनटू पोलार फॉर्म, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर इंटरनेट इश्यू आहेच, ते मेसेज तसा येतोय. ओके. जे वॉटर सोल्युबल ड्रग असतात, ओके, असे ड्रग्स लिटिल अंडरगो मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीटेड अनचेंज थ्रू किडनी. म्हणजे प्रत्येक ड्रग हा लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होईल असं नाही. वॉटर सोल्युबल ड्रग असेल हो ना पूजा ते तर तसेच ते इलिमिनेट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल अमायनोग्लायकोसाइड, स्ट्रिप्टोमायसिन, जंटामायसिन, अॅमिक ऍसिड तुम्हाला माहित असेल, तर ते डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम. अमायनोग्लायकोसाइडच्या प्रॉपर्टीज आपण एक दोन लक्षात घेतलेल्या आहे. आता एक तर ते ओरली ऍब्सॉर्ब होत नाही, त्यामुळे आपण पॅरेंटल रूटने देतो. अमायनोग्लायकोसाइड्स डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम, हे आपण पाहिलेलं आहे. आणि दे एक्सक्रीट अनचेंज थ्रू किडनी, आणि त्यामुळे त्यांचं इलिमिनेशन इज रिलेट. क्रिएटिनिन क्लिअरन्स कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, किडनी फंक्शन कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतं. आणि जर किडनी फंक्शन डिक्लाइन झालं तर अमायनोग्लायकोसाइडचा डोस ऍडजस्टमेंट आपल्याला करावं लागते. तर बिलो 50 इयर डोस वेगळा असू शकतो, 50 इयर नंतर वेगळा असू शकतो, 65 वर्षानंतर वेगळा असू शकतो. तर जे वॉटर सोल्युबल ड्रग आहे, जे हायड्रोफिलिक ड्रग आहे, ते डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दे डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीटेड अनचेंज. एक्झाम्पल स्ट्रिप्टोमायसिन एक लक्षात ठेवलं तरी चालेल. दुसरं आहे निओस्टिग्मिन, पॅनक्युरोनियम. तर निओस्टिग्मिन हा अँटीकोलिनिस्टरेज ड्रग आहे, मायस्थेनिया ग्रेव्हिस साठी तो वापरला जातो. पॅनक्युरोनियम हा स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे. तर हायड्रोफिलिक ड्रग्स लिटिल बायोट्रान्सपोर्ट अँड लार्जली एक्सक्रीटेड अनचेंज थ्रू किडनी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर कळलं का, पहिली स्लाइड लक्षात आली तुम्हाला, समजलंय? हो सर. हो सर. ओके. आता साइट्स ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन, लिव्हर, किडनी, त्यानंतर लंग्स, एक मिनिट, त्यानंतर इंटेस्टाइन, प्लाझ्मा. these are the sites of biotransformation and the major site for biotransformation किंवा मेटाबॉलिझम इज लिव्हर. बरोबर आहे. ठीक आहे. आता फेट ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन काय आहे, तर मेजॉरिटी केसेस मध्ये काय असतं की मेटाबॉलिझम मुळे काय होतं, ऍक्टिव्ह ड्रग्स आर कन्व्हर्टेड इनटू इनएक्टिव्ह मेटाबोलाइट. इनएक्टिव्ह मेटाबोलाइट, समजा प्रोपॅनॉल आहे, तो ऍक्टिव्ह आहे पण मेटाबॉलिझम झाल्यावर इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. दिस इज द वन फेट ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन. ओके. दुसरी फेट काय असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे फेट ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन मध्ये 3 फेट आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यात खूप सारे एक्झाम्पल येतील, पण एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण एक किंवा दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. ओके. दुसरं असं असतं की ड्रग हा ऍक्टिव्ह असतो. ओके. तो ऍक्शन प्रोड्यूस करतो, बेनिफिशियल इफेक्ट प्रोड्यूस करतो, आणि मेटाबॉलिझम होऊन जो मेटाबोलाइट बनतो तो पण ऍक्टिव्ह असतो आणि तो पण बेनिफिशियल इफेक्ट प्रोड्यूस करतो. ओके. तर काही वेळेस मेटाबॉलिझम मुळे काय होतं, ऍक्टिव्ह ड्रग्स आर कन्व्हर्टेड इंटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट अँड व्हॉट एव्हर इफेक्ट ऑकर, it is the summation of effect of active drug itself and due to effect of its active metabolite. म्हणजे एखादा ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइट चं एक्झाम्पल आपण पाहणारच आहोत. तर त्या केसमध्ये जो बेनिफिशियल इफेक्ट येतो तो ड्रग मुळे तर येतोच, पण त्याच्या मेटाबोलाइट मुळेही काही इफेक्ट येतो. तर दोघांच्या एकत्रित येऊन समेशन होऊन इफेक्ट येतो. ओके. तर अशा ड्रग्सला ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइट म्हणतात. म्हणजे ड्रग स्वतः ऍक्टिव्ह असतो, तो बेनिफिशियल इफेक्ट प्रोड्यूस करतो. मेटाबॉलिझम मुळे जो मेटाबोलाइट बनतो तो पण ऍक्टिव्ह असतो, तो पण बेनिफिशियल इफेक्ट प्रोड्यूस करतो. तर टोटल बेनिफिशियल इफेक्ट जो असतो तो ऍक्टिव्ह ड्रगचा इफेक्ट प्लस ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचा इफेक्ट
असं असतं. आणि तिसरी जी फेट आहे ते 2 मार्कासाठी तुम्हाला विचारू शकतात. काही वेळेस ड्रग हा इनएक्टिव्ह असतो. ओके, म्हणजे त्याला स्वतःला ऍक्शन नसते आणि तो बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो आणि जी पण ऍक्शन किंवा बेनिफिशियल इफेक्ट येतो तो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मुळे होतो. स्वतःला ड्रग काही ऍक्शन प्रोड्यूस करत नाही. तर देर आर सम ड्रग्स विच आर इनएक्टिव्ह and in the body they are converted into active metabolite, and that active metabolite only responsible for beneficial or effect in that particular condition. तर such drugs are called as prodrugs. Such drugs are called as pro Okay. त्यांना प्रोड्रग्स असं म्हणतात. सच ड्रग्स आर कॉल्ड ॲज प्रोड्रग्स. तर लिव्होडोपा नावाचा ड्रग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर यामध्ये हे 3 फेट आहे बायोट्रान्सफॉर्मेशनचे. म्हणजे बायोट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन मुळे काय होऊ शकतं, 80-90% मध्ये ऍक्टिव्ह ड्रग इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात. इनएक्टिव्ह मेटाबोलाइट वॉटर सोल्युबल असतो, तो इलिमिनेट होऊन जातो. काही वेळेस काय होतं, ड्रग स्वतः ऍक्टिव्ह असतात आणि जे मेटाबोलाइट बनतं ते पण ऍक्टिव्ह असतं आणि त्यामुळं जो इफेक्ट येतो तो ऍक्टिव्ह ड्रग प्लस ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचं इफेक्ट याचं समेशन असतं. काही वेळेस असं असतं की ड्रग स्वतः इनएक्टिव्ह असतो, बॉडीमध्ये कन्वर्ट होऊन ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. त्यासाठी मेटाबॉलिझम महत्वाचं आहे. इनएक्टिव्ह ड्रग इज कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट अँड ऍक्टिव्ह मेटाबोलाइट रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्शन. पॅरेंट ड्रगला काही ऍक्शन नसते, इनएक्टिव्ह असते ते ड्रग. तर असे ड्रग जे स्वतः इनएक्टिव्ह आहेत पण बॉडीमध्ये ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होऊन ऍक्टिव्ह मेटाबोलाइटनी प्रोड्यूस करतात, अशा ड्रगला प्रोड्रग असं म्हणतात. तर 2 मार्कला तुम्हाला येऊ शकतो व्हॉट इज प्रोड्रग, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ प्रोड्रग. एमसीक्यू ला येऊ शकतं विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोड्रग किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रोड्रग. तर हे झाले फेट. आता ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे 8-10-12 एक्झाम्पल मी नोट्स मध्ये मेन्शन केलेले आहेत. तुम्हाला ते महत्वाचे नाही, 1-2 एक्झाम्पल लक्षात ठेवा, दॅट्स इट. ओके, ठीक आहे, समजलंय ना? ओके, लक्षात येतंय ना? आवाज येतोय? हो सर. हो. येतो सर. ठीक आहे. आता परत मी फेड पहा. बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ड्रग मे लीड टू द फॉलोइंग. ऍक्टिव्ह ड्रग कन्वर्टेड इंटू इनएक्टिव्ह मेटाबोलाइट. प्रोपेनॉलचा मेटाबुझा, आयबुप्रोफेन, पॅरासिटामॉल. मोर दॅन 90% ड्रगचं हेच होतं. मेटाबॉलिझम झाल्यावर इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतं आणि तो इनएक्टिव्ह मेटाबोलाइट वॉटर सोल्युबल असतो, इलिमिनेट होतो. Active drug, active metabolite. Many drugs have been found to partially converted to one or more active metabolite. The effect observed are the sum total of that due to parent drugs and its active metabolite. आणि तिसरा जो फेट आहे, inactive drug converted into active form, active metabolites. Few drugs are inactive and in the body converted into one or more active metabolites. Such drugs are called as prodrugs. आता ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे 1-2 एक्झाम्पल आणि इनएक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे काही एक्झाम्पल, म्हणजे प्रोड्रगचे काही एक्झाम्पल. तर तुम्हाला प्रोड्रगचे एक्झाम्पल माहित आहेत. ओके, लिओडोपा इज द प्रोड्रग, हा तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. तर प्रोड्रग असे असतात की ते स्वतः इनएक्टिव्ह असतात आणि बॉडीमध्ये जाऊन ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात. ही डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. आता ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे खूप सारे एक्झाम्पल आहे. ओके, त्या एक्झाम्पल मध्ये मी फक्त तुम्हाला का सांगत आहे ते की तुम्हाला त्या ड्रगचं एक नाव लक्षात येईल, ते कुठं यूज होतात ते एक लक्षात येईल. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यात एक जरी एक्झाम्पल लक्षात ठेवलं तुम्हाला जर लिहायचं असेल तर एक चालू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, बरोबर. आता ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे एक्झाम्पल पहा. कोडिन नावाचा जो ड्रग आहे कफ मध्ये यूज करतो तो स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा मेटाबोलाइट आहे मॉर्फिन, तो पण ऍक्टिव्ह आहे. मॉर्फिन नावाचा ड्रग पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तो स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा एक मेटाबोलाइट मॉर्फिन 6 ग्लुक्युरोनाइड तो पण ऍक्टिव्ह आहे. ॲलोपिरिनॉल हा स्वतः ऍक्टिव्ह आहे, त्याचा मेटाबोलाइट ॲलोझॅन्थिन पण ऍक्टिव्ह आहे. ॲलोपिरिनॉल वी यूज इन द ट्रीटमेंट ऑफ गाउट. डायझेपाम हा सिडेटिव्ह हिप्नॉटिक ड्रग आहे, इन्सोमनिया मध्ये यूज करतात. त्याचप्रमाणे अँझायटी मध्ये आपण यूज करू शकतो. इपिलेप्सी म्हणजे कन्व्हल्जन्स असतील तरी यूज करू शकतो. तो स्वतः ऍक्टिव्ह आहे डायझेपाम आणि त्याचे मेटाबोलाइट डायॲसिटिल
डेसॲसिटिल डायझेपाम किंवा ओक्सॅझेपाम हे पण ऍक्टिव्ह आहेत. डिजिटॉक्सिन आता मार्केटमध्ये एवढा म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये एवढा यूज होत नाही. डिगॉक्सिनचा यूज तुम्ही पाहिला असेल, जे आयसीयू मध्ये ज्यांचं वर्क आहे, तर डिगॉक्सिन यूज केलेला तुम्ही पाहिला असेल. डिजिटॉक्सिन बघितलाय तुम्ही? त्या दोघांपैकी डिजिटॉक्सिन नावाचा ड्रग बघितलाय का डिगॉक्सिन बघितलाय? लेगोक्सिन. डिगॉक्सिन बघितलाय ना, 0.25 mg डिगॉक्सिन टॅब्लेट. हा. तर डिगॉक्सिन नावाचा ड्रग पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. डिगॉक्सिन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे. आणि पहिले डिजिटॉक्सिन नावाचा ड्रग पण अवेलेबल होता. पण आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आपण डिगॉक्सिनच जास्त यूज करतो. लेनॉक्सिन जे आहे ते ब्रँड नेम आहे. खूप सारे ब्रँड नेम आहेत, ठीक आहे. लेनॉक्सिन मध्ये डिगॉक्सिन असतं. तर डिजिटॉक्सिन हा एक ड्रग आहे, त्याचा मेटाबोलाइट डिगॉक्सिन आहे. डिजिटॉक्सिन पण ऍक्टिव्ह आहे, डिगॉक्सिन त्याचा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे, तो पण ऍक्टिव्ह आहे. आता डिगॉक्सिन नावाचा ड्रग पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर आपण डिजिटॉक्सिन जास्त यूज करत नाही, रेअरली यूज करतो. ओके. सिफोटॅक्झिम ऐकलंय का तुम्ही? सिफोटॅक्झिम. Yes. हो Yes. सर. हो सर. ओके. सिफोटॅक्झिम काय आहे? हो सर. सिफेलोस्पोरिन आहे. Antibody. ओके. तर अँटीबॉडी. येस येस. तर आता हे सिफोटॅक्झिम स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि त्याचे काही मेटाबोलाइट पण ऍक्टिव्ह आहे. सिफोटॅक्झिमचा डेसॲसिटिल सिफोटॅक्झिम मेटाबोलाइट आहे. तर थर्ड जनरेशन सिफेलोस्पोरिन आहे सिफोटॅक्झिम. ओके. आणि ओके, ब्रँड नेम काय आहे त्याचं? टॅक्झिम. Vaccine. ओके ओके. ते झालं. आता नेक्स्ट बायोटॅक्स. बायोटॅक्स. टॅक्झिम. ओके, बायोटॅक्स ठीक आहे. बायोटॅक्स झायडसचा ठीक आहे. आता इमिप्रॅमाइन आणि ॲमिट्रिप्टिलिन ऐकलेत का हे ड्रग तुम्ही? एक मिनिट. हा, आता आवाज येत. इमिप्रॅमाइन ऐकलंय? येस. Yes. ओके. पुढे यूज ऐकलाय त्याचा? इमिप्रॅमाइन, ॲमिट्रिप्टिलिन. अँटीडिप्रेशन व्हेरी गुड. अँटी डिप्रेशन. इमिप्रॅमाइन. अँटीडिप्रेशंट व्हेरी गुड, व्हेरी गुड. इमिप्रॅमाइन आणि ॲमिट्रिप्टिलिन हे अँटी डिप्रेसंट आहे, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट आहे. डिप्रेशनच्या पेशंटमध्ये ते यूज करतात. ते ऍक्टिव्ह आहेत, त्यांचे मेटाबोलाइट पण ऍक्टिव्ह आहे. इमिप्रॅमाइनचा मेटाबोलाइट डिसिप्रॅमाइन ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे आणि ॲमिट्रिप्टिलिनचा नॉरट्रिप्टिलिन. अजून काही युजेस आहे का ॲमिट्रिप्टिलिनचा किंवा इमिप्रॅमाइनचा? कोणत्या हेडेकमध्ये ॲमिट्रिप्टिलिन यूज करतात? मायग्रेन मध्ये प्रिव्हेन्शन. मायग्रेन प्रोफिलॅक्सिस. मायग्रेन मध्ये प्रिव्हेन्शन साठी. येस येस, व्हेरी गुड. आणि इमिप्रॅमाइन नावाचा ड्रग आहे. हॅलो. हॅलो. हा येस. मायग्रेन प्रोफिलॅक्सिस. आवाज येतोय? हो. ओके. मायग्रेन प्रोफिलॅक्सिस मध्ये यूज होतो, बरोबर. इमिप्रॅमाइन कुठे यूज होतो का लहान मुलांमध्ये? इमिप्रॅमाइन नॉक्चर्नल एन्युरिसिस ऐकलंय तुम्ही? जे हा, लहान हा. मुलं रात्री येस सर. रात्री लघवी करतात, तर त्यासाठी असा कोणता ड्रग यूज केलेला पाहिलाय तुम्ही? येस येस. तर इमिप्रॅमाइन. इमिप्रॅमाइन. येस. ऑक्सिब्युटिन. ओके, ऑक्सिब्युटिन पण आपण ऑक्सिब्युटिन, येस, ऑक्सिब्युटिन पण अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. वसाइको सिलेक्टिव्ह अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे वेक्सिब्युटिन. व्हेरी गुड. आणि इमिप्रॅमाइन हा अँटी डिप्रेशन ड्रग आहे, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन. त्याला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीमुळेच आपण नॉक्चर्नल एन्युरिसिस मध्ये करतो युरिनरी रिटेन्शन साठी. तर ऑक्सिब्युटिनिन पण करू शकतात, इमिप्रॅमाइन पण आहे. तर आता हे सगळे ऍक्टिव्ह ड्रग, ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे एक्झाम्पल आहे. मी फक्त एक्झाम्पल डिस्कस का केले डिटेलमध्ये, की तुम्हाला ते ड्रग कानावर पडतील आणि त्या ड्रगचा यूज परत कधी आपल्याला हे ड्रग येतील तर त्यावेळेस आपल्याला माहित पाहिजे. आता कोडीन आपण ड्राय कप मध्ये यूज करतो. मॉर्फिन हा ओपाइड अनाल्जेसिक आहे, पण आपण मॉर्फिनच्या ऐवजी कोणता ओपाइड अनाल्जेसिक जास्त यूज करतो?
Fortwin. Fortwin. फोर्टविन, ट्रॅमाडॉल. ट्रॅमॅडॉलचा यूज पाहिलाय तुम्ही? ट्रॅमॅडॉल नावाचा Yes. ड्रग, आता ब्रँड नेम मला माहित नाही. ओके, तर ट्रॅमॅडॉल खूप यूज होतो. पेन ओपाइड अनाल्जेसिक आहे. ओके, ठीक आहे. आता प्रोड्रगचे एक्झाम्पल तुम्हाला आठवत आहे का? आपण लेक्चर मध्ये घेतले होते, आठवत आहे? लिओडोपा, लिओडोपा, ठीक आहे. प्रोटीन पंप इनिबिटर. व्हेरी गुड. ऑल प्रोटॉन पंप इनिबिटर्स आर प्रोड्रग. व्हेरी गुड. तर लिओडोपा आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितले तर ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रोड्रग. एसी इनहिबिटर्स एक्सेप्ट एनालाप्रिल प्रोड्रग एक्सेप्ट एलसी लिव्हिंग सर्टिफिकेट. एक्सेप्ट म्हणजे त्या ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रोड्रग एक्सेप्ट एलसी. एलसी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेटचं, एलसी म्हणजे लिसिनोप्रिल आणि कॅप्टोप्रिल सोडून बाकी सगळे एसी इनहिबिटर प्रोड्रग आहे. त्यामुळे इथे एक एनालाप्रिल दिलेला आहे पहा. एनालाप्रिल एसी इनहिबिटर आहे, तो एनालाप्रिलॅट मध्ये कन्वर्ट होतो. ओके, त्यानंतर अल्फा मिथिल डोपा हा पण प्रोड्रग आहे. आपण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये हा ड्रग यूज करतो, अल्फा मिथिल डोपा. तर तो अल्फा मिथिल नॉरइपिनेफ्रिन मध्ये कन्वर्ट होतो. इपिनेफ्रिन म्हणजेच ॲड्रिनालिन आपण डोळ्यात देऊ शकत नाही कारण तो पेनिट्रेट होत नाही. तर त्याचा एक प्रोड्रग अवेलेबल आहे डोळ्यात देण्यासाठी, त्याचं नाव आहे डिपिव्हेप्रिन. ग्लाउकोमा मध्ये आपण यूज करतो, पण थर्ड फोर्थ चॉईस ड्रग आहे. तर तो बॉडीमध्ये आय मध्ये जाऊन ॲड्रिनालिन किंवा त्याला इपिनेफ्रिन असं म्हणतात, त्यात कन्वर्ट होतो. एम्पिसिलिन नावाचा जो अँटीबायोटिक आहे त्याचा पहिले प्रोड्रग पण अवेलेबल होता, पण तो एवढा आता यूज होत नाही, बॅक एम्पिसिलिन. ओके, सल्फासॅलाझिन नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? Yes, sir. Yes, sir. कुठं यूज होतो? Ankylosing spondylitis, rheumatoid arthritis. ओके, रुमॅटॉइड आर्थरायटिस. येस. अँड तो अजून एका ठिकाणी यूज होतो, एक रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये यूज होतो. ठीक आहे. Ankylosing spondylitis. अँक्युलायझिंग स्पॉन्डिलायटिस, Ulcerative colitis. येस, अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये यूज होतो. अँक्युलायझिंग स्पॉन्डिलायटिस मी ऐकलेलं नाहीये. ठीक आहे, तर रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये यूज होणारा ड्रग आहे तो सल्फासॅलाझाईन. तर त्यामध्ये 5 अमायनो सॅलिसायलिक ऍसिड आणि सल्फापायरिडिन असं कॉम्बिनेशन एकत्र असतं हे दोन. ओके, थोडा नेटचा प्रॉब्लेम पण दाखवत आहे. ठीक आहे, तर हे आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये यूज करतो सल्फासॅलाझाईन. तो पण प्रोड्रग आहे. तो 5 अमायनो सॅलिसायलिक ऍसिड रिलीज करतो इंटेस्टाईन मध्ये आणि त्याच्यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये उपयुक्त आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे सल्फापायरिडिन, तो रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये उपयुक्त ठरतो. सायक्लोफॉस्फॅमाइड नावाचा ड्रग जो आहे तो प्रोड्रग आहे. तो काही ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. अल्डोफॉस्फॅमाइड, फॉस्फेरामाइड मस्टार, ॲक्रोलिन. प्रोग्वेनिल हा प्रोड्रग आहे, तो सायक्लोगोनिल मध्ये कन्वर्ट होतो. तो मलेरियामध्ये यूज करतात, रेअरली यूज होतो, तुम्हाला तो माहित नसेल. प्रिडनिसॉन हा एक कॉर्टिकोस्टेरॉइड आहे, तो बॉडीमध्ये प्रिडनिसोलॉन मध्ये कन्वर्ट होतो. तर ऍटलीस्ट 2-3 एक्झाम्पल तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे, जास्त एक्झाम्पल तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही. तुम्ही लिओडोपा इज ए प्रोड्रग एवढं जरी सांगितलं एक्झाम मध्ये तर मोर दॅन इनफ आहे. तर तुम्ही लिओडोपा सांगू शकतात, अल्फा मिथिल डोपा सांगू शकतात, तुम्ही प्रोटॉन पंप इनहिबिटर सांगितलंय. ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रोड्रग एक्सेप्ट लिव्हिंग सर्टिफिकेट, लिसिनोप्रिल, कॅप्टोप्रिल सोडून सगळे एसी इनहिबिटर प्रोड्रग आहे. तर काही प्रोड्रगचे नावं तुम्ही लक्षात ठेवू शकतात, लक्षात राहतील. ठीक आहे, तर बाकीचे एक्झाम्पल मी जस्ट आपल्याला ते वर्ड कानावर पडावे त्या हेतूने डिटेलमध्ये सांगितले. तर बायो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप सारे एक्झाम्पल येतील, परंतु एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू पॅनिक न होता प्रत्येकाचं एखादं एक्झाम्पल जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. एक्झाम्पल सगळे एक्सपेक्टेड नाहीत आणि त्यामुळं खूप साऱ्या रिॲक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत, त्यात खूप सारे एक्झाम्पल येणार आहेत. त्यामुळे त्याच्यात पॅनिक न होता फक्त तुम्हाला बेसिक गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. ओके, समजलं इथपर्यंतचा पाठ? Yes. Yes. 2 मिनिटं.
बायोट्रान्सफॉर्मेशन टॉपिकवर लॉंग क्वेश्चन येताना काय येऊ शकतो? व्हॉट इज बायोट्रान्सफॉर्मेशन? एक्सप्लेन व्हेरियस बायोट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. तर हा क्वेश्चन बायो अवेलेबिलिटीशी कन्फ्यूज व्हायचा नाही. बायो अवेलेबिलिटी हा वेगळा आहे, बायो ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक वेगळा आहे. बायो अवेलेबिलिटी आपण ऍब्सॉर्प्शन पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस केलाय. बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि त्यामध्ये केमिकल रिएक्शन्स तुम्हाला लिहायचे असतात. बरोबर आहे? म्हणजे फॉर अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी वी हॅव डिस्कस लिव्हर is the main site of biotransformation reaction. Metabolism also occur in plasma, intestine, kidney, lungs. आणि हे केमिकल अल्टरेशन घडून येण्यासाठी काही रिएक्शन्स महत्वाचे आहेत. काही रिएक्शन ड्रगला त्याचं केमिकल अल्टरेशन घडवून आणतात. तर त्या रिएक्शन कोणत्या आहेत आणि ती रिएक्शन होण्यासाठी आपल्याला एन्झाईमची गरज असते. तर कोणत्या रिएक्शनसाठी कोणते एन्झाईम्स लागतात, तर ह्या रिएक्शनचं नॉलेज आणि ह्या एन्झाईमचं नॉलेज आपल्याला माहित पाहिजे आणि ब्रीफ मध्ये पाहिजे, डिटेल मध्ये काही गरज नाही. प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला त्याचे डिटेल्स माहिती असण्याची गरज नाही. परंतु एक्झाम मध्ये पेपर लिहिताना जर क्वेश्चन आला तर ऍटलीस्ट सफिशियंट काही गोष्टी माहित पाहिजे. तर जवळजवळ 12 रिएक्शन्स आपण पाहणार आहोत ज्या ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी महत्वाच्या आहेत. तर ज्या 12 रिएक्शन 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात, फेज 1 बायोट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन आणि फेज 2 बायोट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन. फेज 1 बायोट्रान्सफॉर्मेशन रिएक्शनला नॉन सिंथेटिक किंवा फंक्शनलायझेशन रिएक्शन असेही म्हणतात आणि फेज 2 बायोट्रान्सफॉर्मेशन रिएक्शनला सिंथेटिक किंवा कॉन्जुगेशन रिएक्शन असेही म्हणतात. तर फेज 1 मध्ये 5 रिएक्शन येतात आणि फेज 2 मध्ये 7 रिएक्शन येतात. तर त्यांची नावं तुम्हाला पाठ करायची आहे. ओके. फेज 1 मध्ये फंक्शनलायझेशन रिएक्शन आहेत, नॉन सिंथेटिक रिएक्शन आहेत. त्यात काय घडतं ते काही कोणी विचारणार नाही. यामध्ये फंक्शनल ग्रुप जनरेट होतो किंवा एक्सपोज होतो आणि जो पण मेटाबोलाइट फॉर्म होतो तो एक तर ऍक्टिव्ह असू शकतो किंवा इनऍक्टिव्ह पण असू शकतो. मेजॉरिटी केसेस मध्ये इनऍक्टिव्ह असणार आहे, पण काही वेळेस कधी कधी ऍक्टिव्ह मेटाबोलाइट तयार होतो, मी तुम्हाला सांगितलंय. हे झालं फेज 1. फंक्शनल ग्रुप इज जनरेटेड ऑर एक्सपोज, म्हणून त्याला फंक्शनलायझेशन रिएक्शन म्हणतात. त्याला नॉन सिंथेटिक रिएक्शन असे म्हणतात. फेज 2 ला कॉन्जुगेशन रिएक्शन म्हणतात, त्यालाच सिंथेटिक रिएक्शन म्हणतात. कॉन्जुगेशनचा अर्थ असा आहे की ड्रग किंवा ड्रगचा फेज 1 मेटाबोलाइट एंडोजिनस सबस्टन्स बरोबर कंबाईन होतो, कॉन्जुगेट होतो आणि त्याच्यामुळे जो मेटाबोलाइट बनतो तो मोस्टली इनऍक्टिव्ह असतो, वॉटर सोल्युबल असतो आणि तो इलिमिनेट होतो. तर मेजॉरिटी फेज 2 चे मेटाबोलाइट हे इनऍक्टिव्ह फॉर्म मेटाबोलाइट असतात, एक्सेप्ट काही आहे त्याचे, तर ते आपण पाहणारच आहोत. तर फेज 2 किंवा कॉन्जुगेशन रिएक्शन मध्ये ड्रग किंवा ड्रगचा फेज 1 मेटाबोलाइट हा एंडोजिनस सबस्टन्स बरोबर कंबाईन होतो, कॉन्जुगेट होतो आणि त्याच्यामुळे जो मेटाबोलाइट बनतो तो इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट असतो, वॉटर सोल्युबल असतो मेजॉरिटी केसेस मध्ये आणि त्यानंतर तो इलिमिनेट होतो. सो मोस्टली फेज 2 रिएक्शननी जे मेटाबोलाइट बनतात ते इनऍक्टिव्ह असतात. एक्सेप्शन मॉर्फिनचा एक मेटाबोलाइट आहे, तो फेज 2 रिएक्शननेच बनतो. मॉर्फिनचं कन्व्हर्जन मॉर्फिन 6 ग्लुक्युरोनाइड मध्ये होतं. तो मॉर्फिन 6 ग्लुक्युरोनाइड हा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे. दुसरा आहे मिनॉक्सिडिल नावाचा ड्रग आहे, त्याचं सल्फेट कॉन्जुगेशन झाल्यानंतर जो मेटाबोलाइट बनतो तो पण ऍक्टिव्ह असतो. तर हे झालं फेज 1 आणि फेज 2 रिएक्शनचे अर्थ. फेज 1 मध्ये 5 रिएक्शन येतात: ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन आणि डिसायक्लिझेशन. तर यापैकी ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलायसिस वर्ड हे तुम्ही ऐकलेले आहे. तर फेज 1 मध्ये 5 रिएक्शन येतात: ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन आणि डिसायक्लिझेशन. ओके ओके ओके. ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन आणि डिसायक्लिझेशन. फेज 2 रिएक्शन मध्ये कॉन्जुगेशन रिएक्शन मध्ये
7 रिएक्शन येतात. ओके, 7 रिएक्शन येतात. तर कोणते आहेत फेज 2 रिएक्शन ते आपण पाहणार आहोत. तर फेज 1 मध्ये ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन आणि डिसायक्लिझेशन ह्या 5 रिएक्शन येतात. फेज 2 मध्ये ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन, ऍसिटायलेशन, मिथायलेशन, सल्फेट कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन, ग्लुटाथायन कॉन्जुगेशन आणि रायबोन्यूक्लियोसाइड और रायबोन्यूक्लियोटाइड सिंथेसिस अशा 7 रिएक्शन येतात. त्यासाठी मी तुम्हाला एक निमोनिक सांगणार आहे. 3G रॅम ऑफ सॅमसंग मोबाईल. 3G रॅम ऑफ सॅमसंग. ओके, 3G रॅम ऑफ सॅमसंग. 3G म्हणजे 3 रिएक्शन G ने स्टार्ट होतात. कोणत्या 3 रिएक्शन स्टार्ट होतात? ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन, ग्लुटाथायन कॉन्जुगेशन. ओके, 3G. रॅम, राइबोन्यूक्लियोटाइड और राइबोन्यूक्लियोसाइड सिंथेसिस, एसिटाइलेशन, मिथाइलेशन. S फॉर सल्फेट कॉन्जुगेशन. तर फेज 2 रिएक्शनचं निमोनिक लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके, आवाज येतोय ना आज? हा सर, ओके येतोय. ओके. 3G रॅम ऑफ सॅमसंग म्हणजे तुम्ही आता हे 12 तर नावं बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन आली तर हे 12 तर नावं लिहू शकता. बरोबर आहे. हे तुम्हाला पाठ करायचे. आता मी तुम्हाला नावं सांगितलेत. कधी कधी काय होतं, जी वरून काय आहे ते लक्षात येत नाही, तर ते पाठ करावं लागतील तुम्हाला. कारण ह्या फेज 1 चे काही नावं तुम्ही ऐकलेले आहेत, ते कॉमन रिएक्शन आहे. फेज 2 च्या रिएक्शनची नावं तुम्ही पहिल्यांदा ऐकत असताना किंवा ऑफलाईन लेक्चर मध्ये ऐकलं असेल, आज नंतर ऐकत असताना. तर 3G रॅम ऑफ सॅमसंग. 3G ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन, ग्लुटाथायन कॉन्जुगेशन. रॅम राइबोन्यूक्लियोसाइड और राइबोन्यूक्लियोटाइड सिंथेसिस, एसिटाइलेशन, मिथाइलेशन. 3G रॅम ऑफ सॅमसंग. S फॉर सल्फेट कॉन्जुगेशन. म्हणजे हे 7 रिएक्शन फेज 2. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्या रिएक्शन घडवून येण्यासाठी काही एन्झाईम्स लागतात, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि प्रत्येक रिएक्शनचा अर्थ, त्यासाठी कोणते एन्झाईम लागतात आणि त्यांनी कोणते ड्रग मेटाबोलाइज होतात ते जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला आठवत आहे का, जे ड्रगच्या मेटाबॉलिझम साठी एन्झाईम्स लागतात, ऑफलाईन लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं, ते 2 ग्रुप मध्ये डिवाइड होतात. कोणत्या 2 ग्रुप मध्ये डिवाइड होतात ड्रग मेटाबोलायझिंग एन्झाईम्स? मायक्रोसोमल एन्झाइम्स अँड नॉन मायक्रोसोमल एन्झाइम्स. मायक्रोझोमल एन्झाईम्स आणि नॉन मायक्रोझोमल. व्हेरी गुड. तर हे मेन ग्रुप आहेत. ओके, तर मायक्रोझोमल एन्झाईम. आता हे जस्ट मी एक ड्रगचं एक्सक्रिशन कसं होऊ शकतं याच्याविषयीचे एक चार्ट दिलाय. आता हे काही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. काही ड्रग विदाऊट मेटाबॉलिझम एक्सक्रीट होतात, वॉटर सोल्युबल ड्रग. काही ड्रग फेज 1 रिएक्शननी मेटाबोलाइट फॉर्म करतात आणि तो मेटाबोलाइट इनएक्टिव्ह असतो, वॉटर सोल्युबल असतो, एक्सक्रीट होतो. काही ड्रग फेज 2 रिएक्शननी मेटाबोलाइट होता, कॉन्जुगेशन रिएक्शननी आणि एक्सक्रीट होतात. काही ड्रग काय होतात की फेज 1 नी मेटाबोलाइट बनवतात, तो ऍक्टिव्ह असतो, तो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट परत फेज 2 नी इनएक्टिव्ह मध्ये कन्वर्ट होतो आणि मग दोन्ही फेजच्या रिएक्शन वापरून तो मेटाबोलाइट जो बनलेला आहे तो एक्सक्रीट होतो. तर हे एक्सक्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू, ड्रग कसं एक्सक्रीट होऊ शकतं त्याच्या वेगवेगळ्या ड्रगसाठी वेगवेगळ्या हे असतील वेज ते सांगितले. तर काही ड्रग डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम. सम ड्रग फॉलोज फेज 1 रिएक्शन, सम ड्रग फॉलो फेज 2 रिएक्शन, सम ड्रग मेटाबोलाइज बाय फेज 1 एज वेल एज फेज 2 रिएक्शन. आता तुम्ही मला सांगितलं मायक्रोझोमल आणि नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स, ते वर्ड तुम्हाला आता माहीत झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये पण डिटेलमध्ये तुम्हाला जायचं नाही. काय फरक आहे तेवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि काही MCQ आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही की मायक्रोझोमल एन्झाईम वर शॉर्ट नोट लिहा की नॉन मायक्रोझोमल एन्झाईम वर शॉर्ट नोट लिहा, असं कोणीही विचारणार नाही. फक्त तुम्ही नावं जेवढे सांगितले मायक्रोझोमल एन्झाईम्स आणि नॉन मायक्रोझोमल, मोर दॅन इनफ आहे वायवा मध्ये. ठीक आहे. तर मायक्रोझोमल एन्झाईम्स
कोणकोणते आहेत, नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स कोणते आहेत, मायक्रोझोमल मधले कोणते नावं तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, आणि दोघात काय फरक आहे. तर मायक्रोझोमल एन्झाईम्स हे जर सेल स्ट्रक्चर बघितलं तर ते कुठं लोकेटेड असतात, तर सेलमध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नावाचा जो स्ट्रक्चर आहे त्यामध्ये ते प्रेझेंट असतात, आणि मेनली लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन, म्युकोजा, लंग्स, इंटेस्टाईनल म्युकोजा आणि लंग्स मध्ये ते प्रेझेंट असतात. तर मायक्रोझोमल एन्झाईम हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर प्रेझेंट असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कोणते एक्झाम्पल आहे मायक्रोझोमल एन्झाईमचे, तर यामध्ये मोनो ऑक्सिजनेज एन्झाईम ऑक्सिडेशन रिएक्शन साठी लागतात, आणि सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम यामध्ये मोर दॅन 100 आयसो एन्झाईम आहे. तर ही एक फॅमिली आहे सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम. यामध्ये 100 पेक्षा जास्त एन्झाईम्स असतील आणि आहेत, आणि ते फार महत्वाचे आहेत. मोर दॅन 50% ड्रग जे आहेत ह्या सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीमनी मेटाबोलाइज होतात. तर तो एन्झाईम सिस्टीम ही मायक्रोझोमल आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायची की सायटोक्रोम P450 ही फॅमिली आहे, त्यात 100 पेक्षा जास्त एन्झाईम आहेत. आपण ते पाहणार आहोत, त्याचं नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. तर हे सगळे सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम मधले ड्रग ह्या फॅमिली मधले, सॉरी ड्रग नाही, एन्झाईम्स ह्या फॅमिली मधले सर्व एन्झाईम्स हे मायक्रोझोमल एन्झाईम्स आहेत. त्याचप्रमाणे अजून एक एन्झाईम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्याचं नाव आहे UDP, ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. हा जो एन्झाईम आहे, हा एन्झाईम ग्लुक्युरोनाइडेशन रिएक्शन साठी वापरला जातो. ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन साठी वापरला जातो. कोणता एन्झाईम आहे? UDP, ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे UGT. UDP म्हणजे युरिडिन डायफॉस्फेट ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. तुम्ही ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज नाव नुसतं लक्षात ठेवलं तरी चालेल. ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज हे ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन साठी वापरला जातो. तर MCQ काय आहे? फेज 2 रिएक्शन मध्ये ज्या 7 रिएक्शन आहेत त्यातली ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन एकच रिएक्शन आहे ज्याच्यासाठी मायक्रोझोमल एन्झाईम लागतो. बाकीच्या उरलेल्या सर्व 6 रिएक्शन साठी नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स लागतात. बरोबर आहे. तर थोडक्यात काय, तुम्हाला जर विचारलं मायक्रोझोमल एन्झाईम्स रिस्पॉन्सिबल फॉर catalyze or microsomal enzymes catalyze which phase 2 reaction, तर त्याचा आन्सर काय येईल? ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. all phase 2 reaction all phase 2 reaction catalyzed by non microsomal enzymes except ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन, त्याला मायक्रोझोमल एन्झाईम लागतं. हा MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर फेज 2 च्या सगळ्या रिएक्शन साठी नॉन मायक्रोझोमल एन्झाईम लागतात. फक्त एकच रिएक्शन अशी आहे ज्याला मायक्रोझोमल एन्झाईम लागतो फेज 2 च्या, आणि त्या रिएक्शनचं नाव आहे ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. लक्षात आलं? त्यानंतर इपोक्साइड हायड्रोलेज हा एन्झाईम हायड्रोलायसिस प्रोसेस साठी वापरला जातो. तर हे काही मायक्रोझोमल एन्झाईम आहे. तर यामधले मोनो ऑक्सिजनेज म्हणजे ऑक्सिडेशन साठी लागतात, हायड्रोलायसिस साठी लागतात, आणि त्यानंतर हे दोन तर तुम्हाला विसरायचेच नाही, सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम आणि UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. तर कोणत्या रिएक्शन या एन्झाईमनी घडून आणल्या जातात किंवा कॅटलाइज केल्या जातात सायंटिफिक कोड मध्ये, तर ह्या एन्झाईम कोणत्या रिएक्शन कॅटलाइज करतात? तर फेज 1 मधली ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, आणि फेज 2 मधली फक्त एक रिएक्शन ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. ओके, लक्षात आलंय तुमच्या हे मायक्रोझोमल एन्झाईमचं? आवाज येतोय? नाही. हो सर, येतो. तर मायक्रोझोमल एन्झाईम्स बद्दल थोडंफार गोष्टी लक्षात आल्यात. ओके. मायक्रोझोमल एन्झाईम स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर प्रेझेंट असतात.
ऑक्सिडेशन रिडक्शन, हायड्रोलायसिस रिएक्शन आणि फेज 2 मधली ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन साठी महत्वाचे आहेत. मायक्रोझोमल एन्झाईमचे नाव मोनो ऑक्सिजनेस एन्झाईम, सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम, UDP ग्लुकुरोनिल ट्रान्सफरेज आणि हायड्रोलेज एन्झाईम, हे सगळे मायक्रोझोमल एन्झाईम्स आहेत. आता हा एक वर्ड तुम्हाला मी सांगणार आहे. मायक्रोझोमल एन्झाईम्स आर इंड्युसिबल बाय ड्रग्स, डाएट अँड अदर एजन्सी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? तर एक लक्षात घ्या, मायक्रोझोमल एन्झाईम्स आर इंड्युसिबल असतात. ओके. नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स डू नॉट अंडरगो इंडक्शन. तर MCQ हे मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन दाखवतात की नॉन मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन दाखवतात? तर आन्सर आहे मायक्रोझोमल एन्झाईम जे असतात ते एन्झाईम इंडक्शन प्रोसेस दाखवतात. नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स डू नॉट अंडरगो एन्झाईम इंडक्शन. पण आता एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय? एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय ते जर तुम्हाला कळलं तर मग तुम्हाला अजून गोष्टी सोप्या होतील. एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय? सोप्या भाषेत एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय की इन्क्रीज नंबर ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम्स. तर कसं होतं असं? कशामुळे एन्झाईम इंडक्शन होतं? कशामुळे मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो? तर काही ड्रग असे आहेत, काही इन्सेक्टिसाइड्स आहेत, काही कार्सिनोजन आहेत, काही डाएटरी प्रॉडक्ट असे आहेत. तर हे ड्रग, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन, काही डाएटरी प्रॉडक्ट जेव्हा ह्युमनच्या शरीरात अ, अ, येतात त्यावेळेस हे ड्रग्स, इन्सेक्टिसाइड्स, कार्सिनोजन हे मायक्रोझोमल एन्झाईमच्या DNA बरोबर इंटरॅक्ट होतात किंवा जीन बरोबर इंटरॅक्ट होतात आणि मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढवतात. मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढवतात आणि मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढली तर त्याच्यामुळे त्यांचा नंबर काय होईल? वाढेल. तर एन्झाईम इंडक्शन मध्ये एन्झाईमचा नंबर वाढतो. कोणत्या एन्झाईमचा वाढतो? मायक्रोझोमल का नॉन मायक्रोझोमल? मायक्रोझोमल एन्झाईमचा. आणि कशामुळे वाढतो? काही ड्रग्समुळं, इन्सेक्टिसाइड्समुळं, कार्सिनोजन्समुळं. तर काही ड्रग, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन, डाएटरी प्रॉडक्ट इंटरॅक्ट विथ द DNA अँड DNA म्हणजे कोणता DNA? जो मायक्रोझोमल एन्झाईम साठी असतो. Interact with the DNA or genes of microsomal enzyme and increases synthesis of microsomal enzymes. The enzymes are nothing but the protein. आणि हे प्रोटीन सिंथेसिस जे असते ते जीन्स वर डिपेंड आहे. हे जीन्स अल्टर झाले, DNA अल्टर झाला तर सिंथेसिस वाढू शकते आणि सिंथेसिस वाढली तर नंबर वाढणार आहे. तर मायक्रोझोमल एन्झाईम्सचा नंबर काही ड्रग्स वाढवतात, काही इन्सेक्टिसाइड वाढवतात, काही कार्सिनोजन वाढवतात. जर मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढला तर काय होऊ शकतं? ड्रगच्या मेटाबॉलिझम फास्ट जास्त होईल का कमी होईल? फास्ट होईल. फास्ट होईल, जास्त होईल. त्यामुळं जे ड्रग या मायक्रोझोमल एन्झाईमनी इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत आहेत त्याची ऍक्शन काय होईल? कमी होईल का वाढेल? कमी होईल. कमी होईल. बरोबर आहे. म्हणजे हो. म्हणजे कमी होईल आणि कमी झाली तर थेराप्युटिक फेल्युअर पण येऊ शकतं. लक्षात आलं? ठीक आहे. तर थोडक्यात काय, एन्झाईम इंडक्शन मध्ये काय वाढतं? मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर. तो वाढल्यामुळं ड्रगचं मेटाबॉलिझम वाढतं. कसं वाढतं नंबर? काही ड्रग, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन इंटरॅक्ट विथ द DNA आणि इन्क्रीजेस मायक्रोझोमल एन्झाईम सिंथेसिस आणि त्याच्यामुळे नंबर वाढतो. ओके. तर असे जे एन्झाईम इंड्युसिंग सबस्टन्स आहेत त्यांची काही नावं मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुढे येणारच आहे ते. त्याच्यासाठी एक निमोनिक आपण पाहिलं होतं, GPRS सेल फोन. ओके. काही ड्रग, काही इन्सेक्टिसाइड, काही कार्सिनोजन असे आहेत की ते मायक्रोझोमल एन्झाईमचं इंडक्शन घडवून आणतात.
तर काय काय आहे त्याच्यासाठी नाव न्यूमोनिक आहे GPRS सेल फोन. G फॉर ग्रिसिओफल्विन, हा अँटीफंगल ड्रग आहे. P फॉर फिनिटोइन, हा अँटीइपिलेप्टिक ड्रग आहे. R फॉर रिफाम्पिसिन, हा अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे. स्मोकिंग मुळे ही एन्झाईम इंडक्शन होतं. त्यानंतर C फॉर कार्बामॅझेपाइन, हा पण अँटीइपिलेप्टिक ड्रग आहे. आणि P फॉर फिनोबार्बिटॉन, हा पण सिडेटिव्ह हिप्नोटिक ड्रग आपण इपिलेप्सी मध्ये यूज करतो. तर GPRS सेल फोन इज द निमोनिक टू रिमेंबर सम एन्झाईम इंड्युसिंग ड्रग्स अँड अदर सबस्टन्स. म्हणजे कोणकोणते ड्रग एन्झाईम इंडक्शन करतात असं जर तुम्हाला कोणी विचारलं, 2 मार्काला आलं व्हॉट इज एन्झाईम इंडक्शन, तर तो क्वेश्चन तुमचा अटेम्प्ट झाला पाहिजे. एन्झाईम इंडक्शन म्हणजे increase synthesis of microsomal enzyme due to interaction of drug, insecticide, carcinogen with DNA of the microsomal enzyme. Due to that, metabolism of the other drug is increased. Okay, if we use other drugs along with enzyme inducing substance. Give to example of enzyme inducer, तर मग ते GPRS सेल फोन मधले 2 ड्रग्स तुम्ही सांगू शकता. तर थोडक्यात काय अजून तुम्ही असं म्हणू, अँटीइपिलेप्टिक ड्रग मधला फिनोबार्बिटॉन, फिनिटोइन, कार्बामॅझेपाइन हे सगळे एन्झाईम इंड्युसर आहेत. ओके, अँटीफंगल ड्रग आणि अँटी ट्युबरक्युलर ड्रग ग्रिसिओफल्विन आणि रिफाम्पिसिन हे एन्झाईम इंड्युसर आहे. स्मोकिंग एन्झाईम इंडक्शन करतं. इव्हन तुम्हाला सांगायचं झालं तर अल्कोहोलमुळे एन्झाईम इंडक्शन होतं. तर हे काही ड्रग्ज आहेत आणि काही अदर सबस्टन्स आहेत ज्यांनी एन्झाईम इंडक्शन घडून येतं. लक्षात आलं एन्झाईम इंडक्शन? त्याचं एक वेगळा टॉपिकच आपण डिस्कस करणार आहे शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू. पण आता एन्झाईम इंडक्शन म्हणजे कळलं का तुम्हाला? आवाज हो, येतोय सर. ना? ओके, आवाज येतोय ना? येतो. एन्झाईम इंडक्शन म्हणजे कळलं ना? Yes, sir. हो, सर, कळालं. कळालंय. ओके ओके ठीक. ओके, 2 मार्कला जर आलं तर तो लिहिता आलं पाहिजे. कधी कधी त्याचे कॉन्सिक्वेन्स पण विचारू शकतात, ते आपण नंतर पाहणार आहे. आता दुसरा जो ग्रुप आहे एन्झाईमचा तो नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स मध्ये येतो. ते मायक्रोझोमल एन्झाईम स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर प्रेझेंट असतात. मायक्रोझोमल एन्झाईम जे आहे ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर प्रेझेंट असतात. नॉन मायक्रोझोमल एन्झाईम सायटोप्लाझम किंवा माइटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असतात. आणि कोणते एन्झाईम्स नॉन मायक्रोझोमल आहेत तर इस्टरेजेस, अमायडेजेस, फ्लेवोप्रोटीन ऑक्सिडेजेस आणि मोस्ट कॉन्जुगेजेस एन्झाईम एक्सेप्ट UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज हे सगळे नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स आहेत. ओके, तर कोणत्या रिएक्शन नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स घडवून आणतात? तर काही ऑक्सिडेशन रिएक्शन आहेत, काही रिडक्शन रिएक्शन आहेत. मेनी हायड्रोलायसिस रिएक्शन साठी नॉन मायक्रोझोमल एन्झाईम लागतात. तर थोडक्यात काय की ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस रिएक्शन ह्या मायक्रोझोमल एन्झाईमनी पण घडू शकतात, नॉन मायक्रोझोमल एन्झाईमनी पण घडू शकतात. आणि फेज 2 मधले ऑल कॉन्जुगेशन रिएक्शन एक्सेप्ट ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. ओके, त्यासाठी नॉन मायक्रोझोमल एन्झाईम लागतात. नॉन मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन दाखवत नाही. म्हणजे काही ड्रग, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन जसं मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवत होते तसे नॉन मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर ते वाढवत नाही. तर एन्झाईम इंडक्शन हे मायक्रोझोमल एन्झाईम बरोबर दिसतं की नॉन मायक्रोझोमल एन्झाईम बरोबर दिसतं? तर त्याचा आन्सर काय आहे? एन्झाईम इंडक्शन कोणत्या एन्झाईम? मायक्रोझोमल बरोबर दिसतं. पण नॉन मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन दाखवत नाही, पण जेनेटिक पॉलिमॉर्फिझम दाखवतो. काही
लाखामध्ये 4-5 लोकांमध्ये नॉन मायक्रोझोमल एन्झाईम जेनेटिक डिफेक्टमुळे ॲबनॉर्मल असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण ऑलरेडी पाहिलेला आहे सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम. आता हा जो एन्झाईम आहे सुडोकोलिनिस्टरेज, ओके, हा एका ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी वापरला जातो. तो स्केलेटल मसल रिलॅक्सन म्हणून तो ड्रग यूज होतो आणि त्या ड्रगचं नाव आहे सक्सिनिल कोलिन. इट इज द शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्सन. त्यामुळे शॉर्ट प्रोसिजर साठी स्केलेटल मसल रिलॅक्सन म्हणून सक्सिनिल कोलिन वापरला जातो आणि सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतो. जो सक्सिनिल कोलिनचा मेटाबॉलिझम इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये करून त्याला एक्सक्रीट करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे सक्सिनिल कोलिनची ऍक्शन ही 20 मिनिटात टर्मिनेट होते. त्यामुळे त्याला शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्सन म्हणतात. लाखामध्ये 3-4 लोक किंवा 2-4 म्हणजे 3-4 लोकांमध्ये सपोज असं लाखात आपण विचार केला तर हा सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम हा ॲबनॉर्मल असतो ड्यू टू जेनेटिक डिफेक्ट. ओके, आणि त्याला आपण अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम म्हणतो कारण तो टिपिकल नाही. अशा लोकांमध्ये सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम हॅम्पर होऊ शकतं कारण तो जो सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम आहे तो ॲबनॉर्मल फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. तो सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम प्रॉपरली करत नाही. त्यामुळे सक्सिनिल कोलिन इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत नाही प्रॉपरली. त्यामुळे ऍक्टिव्ह फॉर्म हा जास्त वेळ बॉडीत राहतो. सक्सिनिल कोलिनची ऍक्शन जास्त वाढते. 20 मिनिटात ती ऍक्शन टर्मिनेट होत नाही आणि त्याच्यामुळं 2-4 तास ऍक्शन राहिल्यामुळं पेशंट मध्ये डायफ्राम मसल पण रिलॅक्स होऊ शकतो आणि सक्सिनिल कोलिन मुळे ऍपनिया येतो. त्याला ऍपनिया होतो तर त्याला सक्सिनिल कोलिन इंड्यूस ऍपनिया म्हणतात. ते लाखामध्ये 1-2 लोकांना होऊ शकतो ज्याच्यामध्ये सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम जेनेटिक प्रॉब्लेम मुळे डिफेक्टिव्ह आहे. त्याला अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम म्हणतात. तर हे एक्झाम्पल आपण माझ्या मते बायो अवेलेबिलिटी मध्ये पण पाहिलं होतं की फार्मेकोजेनेटिक फॅक्टर बायोअबिलिटी अफेक्ट करू शकतात. त्याचप्रमाणे ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम फेज 2 मधल्या ऍसिटायलेशन रिएक्शन साठी लागतात आणि त्यांनी आयसोनियाझाइड नावाचा ड्रग मेटाबोलाइट होतो. त्याला INH असेही म्हणतात आणि आयसोनियाझाइड आपण ट्युबरक्युलोसिस मध्ये यूज केलं. इट इज ए फर्स्ट लाईन ड्रग इन द मॅनेजमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस. ओके, आयसोनियाझाइड आणि तो एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो. तर जेनेटिक पॉलिमॉर्फिझम हे एन्झाईम मुळे मध्येही दिसतं. जर इंडियन सिनेरिओचा विचार केला तर 30 ते 40% लोकांमध्ये हा एन्झाईम जास्त ऍक्टिव्ह आहे, फास्ट ऍक्टिंग आहे आणि 60 ते 70% लोकांमध्ये हा एन्झाईम स्लो ऍक्टिंग आहे. तर ज्याच्यात फास्ट ऍक्टिंग असतं त्याला फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटस लोक म्हणतात. ज्याचे स्लो ऍक्टिंग असतो त्याला स्लो ऍसिटायलेटर स्टॅटस म्हणतात. तर जे स्लो ऍसिटायलेटर स्टॅटस आहे त्यात आयसोनियाझाइडचं मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतो. तर हे कशामुळे होतं? जेनेटिक पॉलिमॉर्फिझम, जेनेटिक चेंज असतो. तो जीन्स मध्ये काही प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे जो एन्झाईम बनणार आहे तो प्रॉपर नाही बनत. तर जेनेटिक पॉलिमॉर्फिझम हे नॉन मायक्रोझोमल एन्झाईम बरोबर जास्त असतं मायक्रोझोमल पेक्षा. मायक्रोझोमल बरोबर एन्झाईम इंडक्शन असतं आणि नॉन मायक्रोझोमल बरोबर जेनेटिक पॉलिमॉर्फिझम असतं. ठीक आहे, तर आता फेज 1 रिएक्शन आपण बघूया. न्यूबॉर्नचा विचार केला तर दोन्हीही एन्झाईम न्यूबॉर्न मध्ये कमी असतात, मायक्रोझोमल नॉन मायक्रोझोमल. त्यात जर न्यूबॉर्न हा प्री मॅच्युअर बेबी असेल तर अजून हे मायक्रोझोमल एन्झाईम नॉन मायक्रोझोमल एन्झाईम कमी असतात. लिव्हर फुल्ली मॅच्युअर नसतं त्यामुळं मेटाबॉलिझम न्यूबॉर्न मध्ये हे थोडं स्लो असतं आणि त्याच्यामुळं खूप ड्रग न्यूबॉर्न मध्ये टॉक्झिसिटी करू शकतात. क्लोरामफेनिकॉले ग्रे बेबी सिंड्रोम त्याने होऊ शकतो. ओपाइड अनाल्जेसिकचे ऍपनिया करू शकतात. तर हे झालं न्यूबॉर्नशी रिलेटेड. आता फेज 1 रिएक्शन आपण पाहूया. आज आपण फेज 1 रिएक्शन कंप्लीट करूया आणि मग उद्या फेज 2 रिएक्शन डिस्कस करूया. आता फेज 1 मध्ये कोणकोणत्या रिएक्शन होत्या? 5 ची नावं सांगा मला.
Oxidation, reduction, hydrolysis, cyclization, decyclization. ओके. मग आता याच्यामध्ये तुम्हाला एक एक लाईन लिहायची. व्हॉट इज ऑक्सिडेशन, व्हॉट इज रिडक्शन, व्हॉट इज हायड्रोलायसिस, व्हॉट इज सायक्लिझेशन, व्हॉट इज डिसायक्लिझेशन. बरोबर आहे. आता ऑक्सिडेशन 12वी पासून आपण ऐकत आलेलो आहे हा वर्ड. बरोबर आहे. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ही एक डेफिनेशन आहे. किंवा ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ निगेटिव्हली चार्ज रॅडिकल और रिमूव्हल ऑफ पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल, त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. तर व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ओके, और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ओके, किंवा दुसऱ्या भाषेत ऍडिशन ऑफ निगेटिव्हली चार्ज रॅडिकल और रिमूव्हल ऑफ पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल ही डेफिनेशन झाली ऑक्सिडेशनची. आता याच्यामध्ये तुम्हाला एखादं एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. मी खूप सारे एक्झाम्पल इथं मेन्शन केलेत स्लाइडवर, तर तेवढं गरज नाही. तुम्ही फक्त म्हणलं विच ड्रग इज मेटाबोलाइज बाय ऑक्सिडेशन रिएक्शन, ओके, तुम्ही म्हणले ठीक आहे. तुम्हाला आता कॅटेकोलामाइन्स, अल्कोहोल एवढे नावं लिहिले, मोर दॅन इनफ. याच्यापेक्षा जास्त त्याच्यात काही मेन्शन करायची गरज नाही लॉंग क्वेश्चन आला तर. व्हॉट इज ऑक्सिडेशन आणि वन ड्रग मेटाबोलाइज बाय ऑक्सिडेशन. आता एक्झाम मध्ये तेवढं सफिशियंट आहे, पण बुक्स मध्ये काही जास्त दिलेल्या गोष्टी पण आपल्याला आता समजून घ्यायच्यात, त्यातून काही आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे. तर ऑक्सिडेशन हे मायक्रोझोमल एन्झाईमनी पण होऊ शकतं आणि नॉन मायक्रोझोमल एन्झाईमनी होऊ शकतं. मायक्रोझोमल एन्झाईमनी जे ऑक्सिडेशन होतं, ओके, त्यात सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम आहे, ओके, आणि बार्बिट्युरेट बेन्झोडायझेपाईन नावाचे ड्रग्स मायक्रोझोमल ऑक्सिडेशननी मेटाबोलाइज होतात. बरोबर आहे. आता एखादा ड्रग एकापेक्षा जास्त रिएक्शननीही मेटाबोलाइज होऊ शकतो, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बार्बिट्युरेट मध्ये फिनोबार्बिटॉन, पेंटोबार्बिटॉन असे ड्रग येतात. बेन्झोडायझेपाईन्स म्हणजे डायझेपाम, लोरॅझेपाम, अल्प्राझोलम असे ड्रग येतात. तर हे सिडेटिव्ह, हिप्नोटिक, एन्झिओलायटिक ड्रग आहेत. अँटी कन्व्हर्जन पॉईंट ऑफ व्ह्यू यूज केले जाणारे ड्रग आहेत. नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स पण ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणू शकतात. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मेटाबॉलिझम ऑफ अल्कोहोल, मेटाबॉलिझम ऑफ कॅटेकोलामाइन, त्यासाठी नॉन मायक्रोझोमल एन्झाईम लागतात. आपण ऑफलाईन लेक्चरला पण डिस्कस केलेलं आहे. अल्कोहोलचं मेटाबॉलिझम होण्यासाठी 2 एन्झाईम लागतात. तर अल्कोहोल पहिले अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होतं आणि अल्डिहाइड नंतर कशात कन्वर्ट होतं? ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. तर अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये कन्वर्जन होताना अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम लागतं आणि अल्डिहाइडचं ऍसिड मध्ये कन्वर्ट होताना अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम लागतं. तर बोथ आर नॉन मायक्रोझोमल एन्झाईम आणि याने अल्कोहोलचं मेटाबॉलिझम होतं ऑक्सिडेशन प्रोसेसने. अल्कोहोलचं अल्डिहाइड होतं, अल्डिहाइडचं ऍसिड होतं. बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात आलं. तर इथिल अल्कोहोलचा विचार केला, हा सर. तर इथिल अल्कोहोलचा जर विचार केला तर इथिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, आणि मिथिल अल्कोहोलचा विचार केला तर मिथिल अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड. ओके, फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड. तर हे झालं अल्कोहोलच्या मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू. आता 2 मार्कला तुम्हाला क्वेश्चन कधी कधी विचारतात, इन मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग हाऊ इथिल अल्कोहोल इज इफेक्टिव्ह. म्हणजे एखाद्याला मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग झाली तर त्यात इथिल अल्कोहोल देतात. ओके, काही वर्षापूर्वी नगरमध्ये पांगरमलला झालं होतं मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग. सिव्हिल मध्ये ऍडमिट केले ते, तर त्यामध्ये इथिल अल्कोहोल देतात.
बरोबर आहे, मिथिल अल्कोहोल पॉइजन. अदर ड्रग्स पण इफेक्टिव्ह आहेत, त्यात आपण नंतर जाणार आहोत अल्कोहोल मॅनेजमेंट मध्ये जेव्हा CNS डिस्कस करू टॉपिक त्यावेळेस. पण आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अल्कोहोलच्या ट्रीटमेंटमध्ये अल्कोहोल देत आहे, बरोबर आहे. म्हणजे मिथिल अल्कोहोलच्या ट्रीटमेंटमध्ये आपण इथिल अल्कोहोल देतोय, बरोबर आहे. तर असं का का दिलं जातं, त्याचं काय रिझन आहे? हाऊ इथिल अल्कोहोल इज इफेक्टिव्ह इन मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग. तर मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग मध्ये जे पण मॅनिफेस्टेशन दिसतात ते त्याच्या मेटाबोलाइट मध्ये मुळे दिसतात. म्हणजे मिथिल अल्कोहोल मुळे फॉर्मल्डिहाइड बनतं आणि फॉर्मिक ऍसिड बनतं, आणि हे दोन टॉक्सिक मेटाबोलाइट आहे. आणि ते होण्यासाठी कोणते एन्झाईम वापरले जातात? अल्कोहोल डिहायड्रोजिनेज आणि अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज, बरोबर. मिथिल अल्कोहोलचं फॉर्मल्डिहाइड होण्यासाठी अल्कोहोल डिहायड्रोजिनेज वापरला जातो, फॉर्मल्डिहाइडचं फॉर्मिक ऍसिड होण्यासाठी अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम वापरला जातो. आणि मिथिल अल्कोहोलचे हे जे प्रोडक्ट बनतात फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड हे टॉक्सिक मेटाबोलाइट आहे, बरोबर आहे. मग आता इथिल अल्कोहोल दिल्याने बेनिफिशियल इफेक्ट कसा दिसून येतो? तर इथिल अल्कोहोल दिल्यानंतर मिथिल अल्कोहोल पॉइझनिंगनी, तर इथिल अल्कोहोल इज ऑल्सो मेटाबोलाइज बाय द सेम एन्झाईम्स. त्याच्या मेटाबॉलिझमसाठी ही सेम एन्झाईम लागतात, अल्कोहोल डिहायड्रोजिनेज आणि अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज. आणि इथिल अल्कोहोल इज हॅव्हिंग हायर अफिनिटी फॉर अल्कोहोल आणि अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम, आणि त्याचं रूपांतर ऍसिटाल्डिहाइड ऍसिटिक ऍसिड मध्ये घडून येतं. आणि ऍसिटाल्डिहाइड ऍसिटिक ऍसिड दीज आर नॉट टॉक्सिक फॉर आवर बॉडी. ओके, ऍज फॉर्मल्डिहाइड फॉर्मिक ऍसिड टॉक्सिक आहे. तर मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग मध्ये इथिल अल्कोहोल दिल्याने इथिल अल्कोहोल competes with methyl alcohol for this enzyme and utilize this enzyme. Due to that, enzymes will not available for methyl alcohol and metabolism of methyl alcohol indirectly inhibit. म्हणजेच काय, इथिल अल्कोहोल दिल्याने तो स्वतः अल्कोहोल डिहायड्रोजिनेज अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम वापरेल, त्यामुळे मिथिल अल्कोहोलला ते एन्झाईम अवेलेबल नसतील, त्यामुळे मिथिल अल्कोहोलचं रूपांतर फॉर्मल्डिहाइड फॉर्मिक ऍसिड मध्ये होणार नाही, आणि त्याच्यामुळं आपण ते टॉक्सिक मेटाबोलाइट फॉर्मेशन कमी करू शकतो बाय गिविंग इथिल अल्कोहोल. सो बाय दिस मेकॅनिझम इथिल अल्कोहोल इज इफेक्टिव्ह इन मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग. लक्षात आलं तुमच्या? हा समज? सर. ओके, ठीक. हो सर. तर हे 2 मार्कला जर विचारलं, ठीक आहे, तर तुम्हाला ते आलं पाहिजे. तर थोडक्यात काय, अल्कोहोल इज मेटाबोलाइज बाय ऑक्सिडेशन रिएक्शन आणि विच एन्झाईम्स रिक्वायर्ड? अल्कोहोल डिहायड्रोजिनेज अँड अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज. त्यानंतर आता कॅटेकोलामाइन्स आहेत, त्यांचं मेटाबॉलिझम साठी एक माऊ एन्झाईम वापरला जातो, त्याचं नाव आहे मोनो अमाइन ऑक्सिडेज एन्झाईम. कॅटेकोलामाइन आपल्या शरीरात तयार होतात, काही ड्रग्स पण अवेलेबल आहेत. कोणते कॅटेकोलामाइन्स आहे? नॉरएड्रेनालिन, ऍड्रेनालिन, 5-HT, टायरॅमाइन. तर यामध्ये नॉरएड्रेनालिन ड्रग तुम्हाला माहिती आहे, ऍड्रेनालिन ड्रग माहिती आहे, टायरॅमाइन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे. तर जिथं तुम्हाला कॅटेकोलामाइन वर्ड येईल ते कॅटेकोलामाइन्स माऊ एन्झाईमनी मेटाबोलाइज होतात. आता हे माऊ एन्झाईम वर्ड तुमच्या कानावर पडला. माऊ म्हणजे काय? मोनो अमाइन ऑक्सिडेज, आणि ह्या एन्झाईमनी ऑक्सिडेशन रिएक्शनने ते मेटाबोलाइज होतात. अजून एक ऑक्सिडेशनचं रिएक्शनचं एक्झाम्पल नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, ते एक अँटी कॅन्सर ड्रग आहेत, 6-मर्कॅप्टोप्युरिन. 6-मर्कॅप्टोप्युरिन त्याच्या मेटाबॉलिझमसाठी झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम वापरलं जातं. झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम. ओके, 6-मर्कॅप्टोप्युरिन त्यांनी मेटाबोलाइज होतो. आता एक ड्रग आहे जो आपण गाऊट मध्ये यूज करतो, ॲलोप्युरिनॉल. ऐकलंय तुम्ही? ॲलोप्युरिनॉल काय कमी करतो? युरिक ऍसिड लेवल. कसं कमी करतो युरिक ऍसिड लेवल ॲलोप्युरिनॉल? युरिक ऍसिडची सिंथेसिस. एक मिनिट, थोडं. येस येस, मायक्रोफोन म्यूट करतो मी बाकीच्यांचे.
युरिक ऍसिड सिंथेसिस इनिबिट करतो. तर तो कशी करतो? झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईमला इनिबिट करून. आणि सेम एन्झाईम 6 मर्केप्टोपिरिनच्या मेटाबॉलिझम साठी वापरला जातो. जर आपण ॲलोपिरिनॉल 6 मर्केप्टोपिरिन बरोबर दिला तर 6 मर्केप्टोपिरिनचं मेटाबॉलिझम इंटरफिअर होणार नाही. आणि त्यामुळं ॲलोपिरिनॉल 6 मर्केप्टोपिरिन बरोबर दिला तर आपण 6 मर्केप्टोपिरिनचा डोस जवळजवळ 1/4 पर्यंत कमी करू शकतो. कारण कमी डोसमध्ये तो इफेक्टिव्ह राहू शकतो त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट झाल्यामुळे. तर ते ऑक्सिडेशन रिएक्शन होतं. तर थोडक्यात ऑक्सिडेशन म्हणजे काय? addition of oxygen or removal of hydrogen to addition of negatively charged radical, removal of positively charged radical. Drugs metabolized by oxidation reaction by microsomal enzyme barbiturated benzodiazepine, non microsomal enzyme अल्कोहोल आणि कॅटेकोलामाइन्स. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता रिडक्शन त्याच्या उलट आहे. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल, रिमूव्हल ऑफ निगेटिव्हली चार्ज रॅडिकल, याला आपण रिडक्शन म्हणतो. आणि व्हेरी फ्यू ड्रग्स मेटाबोलाइज बाय रिडक्शन. त्याच्यासाठी एक निमोनिक मी सांगितलंय, हाऊ कॅन चिंटू रिड्यूस वेट, हाऊ कॅन चिंटू रिड्यूस वेट. दीज आर द सम ड्रग्स. फ्रॉम दॅट वी कॅन रिमेंबर सम ड्रग फॉर रिडक्शन रिएक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. H फॉर हॅलोथेन. हॅलोथेन हा जनरल अॅनेस्थेटिक एजंट आहे. ओके. त्यानंतर C फॉर क्लोरॅम्फेनिकॉल. हा अँटीबायोटिक आहे. ओके. रेअरली यूज होतो. काही त्याचे साईड इफेक्ट आहेत. आता रेजिस्टन्स डेव्हलप झाला आहे. क्लोरॅम्फेनिकॉल यूज करता तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? क्लोरॅम्फेनिकॉल काही जण करत हो असतात. सर. ओके. क्लोरॅम्फेनिकॉल कशासाठी यूज करता? कोणत्या? गोचिडता. आय ड्रॉप आहे सर. आय ड्रॉप आहे. सॉरी, ओके. Rickettsial व्हेरी गुड, व्हेरी गुड. होते. आय ड्रॉप आहे. आणि रिकेटसीएल फ्युअर. व्हेरी गुड. रिकेटसीएल फ्युअर साठी यूज करतो, पण जास्त बाकी कंडिशन मध्ये तो यूज करत नाही. तर तो पण रिडक्शन रिएक्शनने मेटाबोलाइज होतो. तर हॅलोथेन, क्लोरॅम्फेनिकॉल. हाऊ कॅन चिंटू. C फॉर क्लोराल हायड्रेट. रिड्यूस म्हणजे रिडक्शन. रिड्यूस वेट. वेट म्हणजे W फॉर वारफेरिन. तर हॅलोथेन, क्लोरॅम्फेनिकॉल, क्लोराल हायड्रेट आणि वारफेरिन, these are the drugs reduced by these are the drugs metabolized by reduction reaction. तर हे तर ड्रग्स, वारफेरिन पण तुम्हाला माहित आहे. तर हे झालं रिडक्शन. आता हायड्रोलायसिस. व्हॉट इज हायड्रोलायसिस? हिअर ड्रग combines with the water molecule and there is cleavage of the drug. In hydrolysis there is cleavage of the drug molecule by taking up molecule of water. म्हणजे ड्रग रिॲक्ट्स विथ वॉटर मॉलिक्यूल अँड देर इज क्लिवेज ऑफ द ड्रग. मग खूप सारे अमाइड्स आहे, पॉलिपेप्टाइड्स आहे, इस्टर्स आहेत. ते हायड्रोलायसिस रिएक्शननी मेटाबोलाइज होतात. इस्टर्सच्या मेटाबॉलिझमसाठी इस्टरेज एन्झाईम लागेल. अमाइड्सच्या मेटाबॉलिझमसाठी अमाइडेज एन्झाईम लागेल. आणि पॉलिपेप्टाइडेजच्या मेटाबॉलिझमसाठी पेप्टाइडेजेस एन्झाईम लागतील. तर ते हायड्रोलायसिस प्रोसेसने हे इस्टर्स, अमाइड्स, पॉलिपेप्टाइड्स मेटाबोलाइज होतात. हायड्रोलायसिस म्हणजे काय? क्लिवेज ऑफ द ड्रग मॉलिक्यूल बाय टेकिंग अप मॉलिक्यूल ऑफ वॉटर. ओके. जे ड्रग आहे ते वॉटर मॉलिक्यूल, वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन त्याचं क्लिवेज होतं, ब्रेकडाऊन होतं. त्याला हायड्रोलायसिस असं म्हणतात. तर कोणते ड्रग आहे? तर कोलिन इस्टर्स. ओके. ऍसिटिल कोलिनशी रिलेटेड जे ड्रग आहेत आपण पाहणार आहोत. कोलिन इस्टर्स. प्रोकेन लोकल अॅनेस्थेटिक आहे. लिग्नोकेन लोकल अग्नेस्टिक आहे. प्रोकेनामाइड अँटी अरेथमिक ड्रग. तर हे सगळे हायड्रोलायसिस रिएक्शनने मेटाबोलाइज. एक नाव लक्षात ठेवलं तरी चालेल. आता सायक्लिझेशन आणि डिसायक्लिझेशन आपण बघूया, नंतर थांबूया. हे दोघं एकमेकांच्या उलटे आहेत. सायक्लिझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर फ्रॉम स्ट्रेट चेन कंपाऊंड. म्हणजे स्ट्रेट चेन कंपाऊंड कन्व्हर्टेड इंटू रिंग स्ट्रक्चर. सायक्लिझेशन formation of ring structure from straight chain compound and drugs which metabolize by cyclization reaction. प्रोग्वॅनिल हा अँटी मलेरियल ड्रग आहे. अँटी मलेरियल ड्रग आहे प्रोग्वॅनिल. ओके. डिसायक्लिझेशन याच्या उलट आहे. ओपनिंग ऑफ रिंग स्ट्रक्चर. ओके.
ओपनिंग ऑफ द रिंग स्ट्रक्चर ऑफ द सायक्लिक रिंग मॉलिक्यूल. थोडक्यात दुसऱ्या भाषेत रिंग स्ट्रक्चर इज कन्व्हर्टेड इंटू स्ट्रेट चेन कंपाऊंड. एक्झाम्पल बार्बिच्युरेट, फिनिटॉइन मेटाबोलाइज बाय डिसायक्लिझेशन. तर बार्बिच्युरेट ऑक्सिडेशन मध्ये पण आलं होतं, बार्बिच्युरेट डिसायक्लिझेशन मध्ये पण येतो, आणि फिनिटॉइन नावाचा ड्रग पण डिसायक्लिझेशन रिॲक्शननी मेटाबोलाइज होतं. डिसायक्लिझेशन मीन्स ओपनिंग ऑफ रिंग स्ट्रक्चर, डिसायक्लिझेशन ओपनिंग ऑफ रिंग स्ट्रक्चर ऑफ द सायक्लिक मॉलिक्यूल. तर हे झालं डिसायक्लिझेशन. तर डिसायक्लिझेशननी बार्बिच्युरेट, फिनिटॉइन आहेत, आणि सायक्लिझेशन रिॲक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर फ्रॉम ए स्ट्रेट चेन कंपाऊंड, त्यामध्ये प्रोग्रॅनिल आहे. तर हे झाले 5 रिॲक्शन विथ एक्झाम्पल आपण डिस्कस केलेले आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, आता आपलं जवळजवळ 1-1.5 तास झालाय, उद्या एखादा 1.5 तास लागेल आपल्याला संपवायला. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रिॲक्शनची नावं आणि एक एक्झाम्पल आलं तरी खूप चालेल. रिॲक्शन म्हणजे काय, त्या रिॲक्शनचा अर्थ लिहायचा आणि त्यामध्ये एक एक्झाम्पल लिहायचं. तर सगळे एक्झाम्पल एक्सपेक्टेड नाही, एक एक एक्झाम्पल पाठ करा. तर बायो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप सारे एक्झाम्पल आहेत. तर त्या एक्झाम्पलमुळे पॅनिक न होता फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. आपल्याला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये इन डिटेल याची काही गरज पडत नाही. फक्त आपल्याला माहित पाहिजे की काय बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, कोणत्या रिॲक्शन आहेत, एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय, त्याचं क्लिनिकल सिग्निफिकन्स काय, एवढंच त्यावर क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, समजलाय टॉपिक? हो सर. ओके, Yes, हो sir. सर. ठीक आहे. कालच्या पेक्षा आज इंटरप्शन कमी होतं का सेमच होतं? कमी कमी होता. ठीक आहे. तर ठीक आहे, थोडा नेटवर्क इश्यू असतो. अजून आपण त्याला अजून अल्टरनेटिव्ह सोर्स तयार करूया. त्यावेळेस आपण त्याच्यावर पण शिफ्ट, 2 वायफाय असेल तर एक खराब चालत असेल तर दुसऱ्यावर शिफ्ट होऊया. कारण असा मेसेज, युअर इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल म्हणून मेसेज येत राहतोय. तर काल आणि आज आलाय तो. तर बघूया, 1-2 दिवसात अजून क्लिअर होईल. चालेल. तुम्हाला मी नोट्स पाठवलेल्या आहेत. त्याचे प्रिंटआउट तुम्ही करून वापरू शकतात. किंवा तुम्हाला मोबाईलवर जमत असेल तर तुम्ही मोबाईलवर पण रीड करू शकतात. त्याची फाईल बनवा, आणि नंतर जे बुक्स तुम्हाला भेटलेले आहेत त्या बुक्स मधून वाचलं तरी चालेल. ते बुक पण चांगलं आहे. एखादा टॉपिक समजत नसेल तर तुम्ही ग्रुपवर टाका, आपण चर्चा करू शकतो त्याच्यावर. तुमच्या क्वेरी आलेल्या अजून चांगल्या राहतील, जेणेकरून अजून डिस्कशन ग्रुपवर होऊ शकतं. ठीक आहे, तर चालेल. उद्या आपण आता जनरल मध्ये अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे खूप सारे कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, त्यामुळे तो थोडा बोरिंग पण वाटू शकतो. जोपर्यंत जनरल फार्मॅक संपत नाही त्यावेळेस तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल ड्रग्सचा एक्सपोजर, ड्रग रिलेटेड गोष्टी कमी आहेत. म्हणजे ड्रगचे नावं, ड्रगच्या युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ते काहीच नाही आलंय अजून. आणि तुमचा रोजचा एक्सपोजर जनरल प्रॅक्टिसमध्ये ड्रग्स, त्याचे युजेस, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट, बरोबर आहे, त्याच्याशी रिलेटेड असतो. त्याच्यामुळं तुम्हाला सुरुवातीचे सर्व टॉपिक कन्सेप्च्युअल आहेत, पण तुम्हाला थोडे ते ओळखीचे नसल्यामुळं तुम्हाला थोडे बोर होऊ शकतात. पण कन्सेप्ट क्लिअर करणं फार महत्वाचं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाले की तो बेस तयार झाला जनरल फार्मॅकचा. तो बेस आपल्याला सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी साठी वापरायचा आहे. तेव्हा ज्यावेळेस ड्रगचं डिस्कशन आपण करल त्यावेळेस ह्या गोष्टी परत परत येतात. बरोबर आहे, हे नावं त्यातले काही परत येतात. बरोबर आहे, तर मग तुम्हाला ते त्यावेळेस सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर करा. इंटरेस्टिंग वाटत नसले काही टॉपिक तरीही ते रीड करा, आणि सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी त्यामुळे तुम्हाला इझी जाऊ शकतं. तर जनरल फार्मॅकचे कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर चालेल, उद्या आपण 10 वाजता घेऊया. ओके, चालेल. येस सर. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू सर. बोलले तर पण धोक्याला हवे